पहा आता PYQ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अतिशय महत्त्वाचा धडा जो तुम्हाला किती मार्काला विचारला जाणार आहे टॉपिक 10 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. ओके ठीक आहे. त्यातले काही बेसिक रूल तुम्हाला माहितीच आहेत, काही वर तुम्हाला फक्त फोकस करावं लागणार आहे. आता तुम्हाला कळेल का नक्की कोणता पॅटर्न कोणता फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता इथं पहा 2025 ला रिकामी जागा विचारलेली आहे. इन ट्रायंगल ABC A + B cos C B + C cos A C + A cos B इज इक्वल टू याची व्हॅल्यू याच्यापैकी नक्की कोणती आहे ती आपल्याला विचारले. आता सिंपल आहे. इथं काय करणार आपण इंटू करणार, बरोबर आहे. ओके मग आता cos C ने करताना इथं काय होणार आहे A cos C प्लस B cos C आलं लक्षात. हा cos आहे ठीक आहे. इथं आलं, त्यानंतर इथं आलो आपण. आता याचा विषय मिटला. आता इथं आलो आपण. ओके काय होईल B cos A प्लस C cos A झालं पहिल्याचं, दुसऱ्याचं झालं. आता तिसऱ्याकडे आलो आपण. ओके एकच लाईन आहे, मी फक्त खाली लिहितोय. काय लिहिली इथं C cos B प्लस A cos B आलं लक्षात. मग आपण हे झालं तिसऱ्याच. आपण पेर लावतो. कॉस मध्ये कोणतं साइन होतं प्लस, कॉस मध्ये कोणतं साइन होतं प्लस, साइन मध्ये व्हॅल्यू काय येत होती 0, मायनस होतं, साइन मध्ये काय होतं मायनस. इथं आता AC मग AC ची जोडी कोण CA पाहिजे आता आपल्याला, AC CA मग ह्या दोघां मिळून AC CA म्हणजे यांच्यात कोण नाही, म्हणजे याची ह्या दोघांची ऍडिशन काय आली प्रोजेक्शन रूल आलं लक्षात. ठीक आहे. BC CA सॉरी BC CB म्हणजे इथे ओके म्हणजे यांच्यात कोण नाही A प्लस आता राहिले फक्त हे दोन BA AB म्हणजे कोण नाही यांच्यात, म्हणजे काय व्हॅल्यू A + B + C ऑप्शन क्रमांक 3. बघा आलं का आम्हाला प्रोजेक्शन रूल, झाले 2 मार्क. ओके आलो आपण इथं. आता काय विचारलं गेलंय जनरल सोल्युशन. पहा आला प्रश्न. मी प्रोजेक्शननी 2 मार्क घेतले, जनरलनी 2 घेतले. मी जनरल विचारलंय सोल्युशन फायनली हे. मग आता इथं कोण दिलाय, आता हे माहिती तुम्हाला, मी फार सिस्टमॅटिक लिहित नाहीये, फक्त तुम्हाला काढून देतोय उत्तर काय सिस्टमॅटिक तुम्ही लिहायचंय. ओके काय इथं tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोण आहे 1, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे का tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर π/4, कारण π/4 ची व्हॅल्यू 1 आहे आणि त्याचा स्क्वेअर केलं तरी काय राहणार आहे 1 राहणार. म्हणजे आता तुम्हाला हे माहिती काय tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा, याचं जनरल सोल्युशन काय आहे, जनरल सोल्युशन ऑफ, इथे लिहायचंय जनरल सोल्युशन ऑफ. ओके काय इथं थीटा इज n पाय प्लस मायनस अल्फा, बरोबर आहे. झालं. मग खाली काय लिहायचंय द जनरल सोल्युशन, इथं अल्फा कोण आहे आता π/4. ओके थीटा इज काय लिहायचंय इथं तुम्हाला n पाय प्लस मायनस π/4. बस झालं तुमची 2 मार्क. तुम्हाला जनरल पॅटर्न माहित पाहिजे फक्त स्क्वेअरचा आलं लक्षात. त्यानंतर आले तुम्ही इथं काय इथं सांगा बोला. ओके आता इथं मला वाटतं कालच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे कन्सेप्ट पाहत असताना, म्हणजे ट्रिग्नोमेट्री वर आपण 1 शॉर्ट लेक्चर घेतले, त्या 1 शॉर्ट मध्ये आपण हा प्रश्न पाहिलेला आहे आणि हा सॉल्व्ह एक्झाम्पल मधला प्रश्न आहे आणि हा तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न आहे. क्वेश्चन जरी तुम्हाला हार्ड दिसत असला तरी एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काय सांगितले तुम्हाला, मग आता इथं तुम्ही पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं आहे प्रश्न लिहून घ्यायचा, बरोबर आहे. प्रश्न लिहून घेतल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा कोणाला बाहेर काढायचंय, बरोबर आहे, आणि नंतर मग आपण LHS घेणार आहे. ओके ठीक आहे. पहिल्यांदा इथं काय लिहिलं तुम्ही प्रश्न लिहून झाल्याच्या नंतर काय लिहिलं इथं तुम्ही 2 tan इनव्हर्स 1/3 याला तुम्ही 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं, याला 2 पार्ट. खरं तर तुम्हाला काय करायचंय, खरं तुम्हाला सॉल्व्ह काय करायचंय LHS इक्वल RHS प्रूव्ह करायचंय. म्हणजे इथं तुम्ही काय घेणार आहे LHS इक्वल, इथं काय लिहिणार तुम्ही 2 tan इनव्हर्स 1/3 प्लस कॉस इनव्हर्स 3/5. इथं तुम्हाला काय लिहायची याची व्हॅल्यू प्लस याची व्हॅल्यू, म्हणजे ती काय आलं पाहिजे तुमची π/. मग आता म्हणून आपण पहिल्यांदा कोण घेतला 2 tan इनव्हर्स 1/3 ला बाहेर काढलं. आता 2 tan इनव्हर्स म्हणजे हा काय झाला tan इनव्हर्स 1/3 प्लस tan इनव्हर्स 1/3 दोनदा आहे. मग tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y याचा फॉर्म्युला काय आला tan इनव्हर्स ब्रॅकेट मध्ये या दोनची ऍडिशन x प्लस y
अपॉन 1 मायनस एक्स वाय. हा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला तो इथे लिहायचा आहे तुम्हाला. तो फॉर्म्युला तुम्हाला इथे लिहायचा आहे. तुम्ही वापरलाय ना, लिहायचा. मग काय केलं इथं, टॅन इनवर्स इथं किती आले 2/3 अपॉन 1 मायनस 9. म्हणजे इथं काय झालं, आता याच्या पुढेच लिहितोय. ओके, काय झालं इथं टॅन इनवर्स. तुम्ही असं एका लाईन मध्ये गणित लिहायचं नाही. ओके, टॅन इनवर्स इथं काय झालं 2/3 अपॉन इथं 9. ओके, 8/9 चा काय झाला 9/8. कसं झालं कळलं का, इथं बेस सेम करून घेतला आणि त्याला उलटा टाकला. ओके, म्हणजे इथं काय झाले बेचोकाट 3 3/4. म्हणजे टॅन इनवर्स काय मिळालं तुम्हाला, टॅन इनवर्स इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/4. बरोबर आहे. म्हणजेच आता इथं याच्या खाली घेतो. ठीक आहे, टॅन इनवर्स 3/4 जर असेल तर टॅन थिटा काय झाला 3/4. टॅन इनवर्स होता ना, मी टॅनला तिकडे पाठवून दिला, मग टॅन सरळ होतो. बरोबर, इकडे होऊन राहिला 3/4. जर टॅन 3/4 आहे तर टॅन काय सांगतो, अपोजिट अपॉन ऍडजसेंट. अपोजिट अपॉन ऍडजसेंट. देअरफॉर इथंच कळलं पाहिजे ना आता तुम्हाला काय साइन थिटा. कारण तुम्हाला काय माहितीये, कॉस इनवर्सच्या जवळ जर तुम्ही साइन लावला, कॉस इनवर्स तुमचा रूल कोणता रूल आहे, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/4. बस हेच तर तुम्हाला काय करायचंय, सॉरी π/2 नाही, हे काय करायचे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. ओके, मग आलो आपण इथं. मग आता टॅन कळला तुम्हाला, टॅन सांगतो अपोजिट अपॉन ऍडजसेंट. आता 3 4 म्हणजे ट्रिपलेट कोण आलं, 3 4 हा तो कोण राहिलं 5 5 कोण झाला हायपोटेनियस. हे ट्रिपलेट आहे 3 4 5, लक्षात आलं पाहिजे. ओके, मग आता साइन काय सांगतो अपोजिट अपॉन हायपो. अपोजिट कोण आहे आता 3, कारण टॅन सांगतो 3. अपोजिट अपोजिट तर कळलं, ही ऍडजसेंट साइड आहे आणि हायपोटेनियस कोण आहे 5. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं आता थिटा इज इक्वल टू, बरोबर, थिटा इज इक्वल टू काय 3/5. आणि आताच तुम्ही इथं पाहिलं होतं काय, थिटा इज इक्वल टू याला 1 म्हणा, याला 2 म्हणा. बरोबर आहे. देअरफॉर इथं हा पण कोण आहे, हा कोण आहे थिटा. बरोबर, थिटा इज इक्वल टू काय टॅन इनवर्स 3/4. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 3/4. म्हणजे दोन्ही पण काय इक्वल आहेत. म्हणजे आता त्याच्या खालच्या स्टेपला तर लिहित नाही मी, फक्त समजून घ्या. मग खाली हे परत लिहिलं, मग याच्या जागी काय लिहिणार तुम्ही, आलं लक्षात, समजलंय नक्की, येईल सोडवता, झालं तुमचं उत्तर. ओके, किती मार्काला विचारलं गेलेलं असणार हे 3 मार्क. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, इन ट्रायंगल ए दिला, बी दिला, सी दिला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक ए आणि कोसेक 1/2. बघा आलं का, कॉस सेक ए याचा अर्थ विचारलाय कोण, सेक कोणाच्या विरुद्ध असतो, कॉसच्या. कॉसला उलटा टाकला का सेक मिळतो. मग आधी व्हॅल्यू सेकची नाही काढायची, आधी व्हॅल्यू काढायची कॉसची काढायची, कारण तुमच्याकडे फॉर्म्युला कोणाचा आहे कॉसचा आहे. मग सुरुवात काय करणार तुम्ही, ए ची व्हॅल्यू लिहून घेणार, नंतर बी ची आणि नंतर सी ची. त्यानंतर खाली काय कॉस ए इज इक्वल टू काय, कॉस ए ना, मग चालू कुठून होणार बी, बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. झालं, याला काय म्हणणार तुम्ही बाय ए स्क्वेअर आहे ना, नक्की पहा बरं स्क्वेअर आहे का. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे हा कोणता कोसाइन रूल आला का, कोसाइन रूल पहा, प्रिन्सिपल आलं, सॉरी जनरल सोल्युशन आलं, त्यानंतर आधी प्रोजेक्शन रूल आला, बरोबर आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नात इनवर्स ट्रिग्नोमेट्री आली, आता कोसाइन रूल आला. चौथ्या प्रश्नात 25च आहे. म्हणजे साइन रूल नाही आला तर कोसाइन येतो, कोसाइन नाही आला तर साइन. प्रोजेक्शन तर आलेलाच आहे. बघा फोकस करायचा नक्की काय काय विचारलं गेले, मग तुमच्या तो पॅटर्न तुम्ही डेव्हलप करायचा. ओके, आणि हे फक्त मॅथचं नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत डेव्हलप करायचं, फिजिक्स केमिस्ट्री सेम पॅटर्न. ओके, आता इथं काय करायचे तुम्हाला, ह्या मिळालेल्या व्हॅल्यू फक्त इथं टाकून द्या ना, ह्या मिळालेल्या व्हॅल्यू फक्त इथं जर तुम्ही टाकल्या संपला विषय, मिळेल तुम्हाला कॉस. आता कॉस ए ची जी व्हॅल्यू मिळेल त्याला शेवटी तुम्हाला काय करायचंय उलट करायचं, काय लिहायचं इथं सेक ए इज इक्वल टू 1/cos ए. आता जो इथं कॉस मिळालाय तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. समजा तो कॉस इथं सॉल्व्ह करता समजा 2/3 मिळाला, तर तुम्हाला इथं काय लिहायचंय 1/2/3. म्हणजे शेवटी उत्तर काय झालं 3/2.
हा पॅटर्न हे जर तुम्हाला माहिती असेल तर काय पहा तुम्ही या गणितात. त्यानंतर सॉरी कोसेक ए बाय टू म्हणजे कोसेक हा कोणाच्या विरुद्ध आहे? साईनच्या. म्हणजे आधी कोण काढायचं तुम्हाला? साईन ए बाय टू. मग साईन ए बाय टू इज इक्वल टू अंडर रूट एस मायनस ए एस मायनस बी आहे ना, एस मायनस सी अपॉन बी सी. नक्की फॉर्म्युला लर्न बघा. हाफ अँगल, हाफ अँगल वाला आला बरं. मग आता येस येस कोण आहे? या तिघांची काय करायची तुम्हाला? ऍडिशन डिवाइड बाय टू. हे 2 मार्काला हे 2 मार्काला 4 मार्काला गणित आलं ना, किंवा 3 मार्काला टाकतील काय येते बघा. एस प्लस बी ह्या तिघांची ऍडिशन करायची, डिवाइड बाय टू करायचं, तुम्हाला एस मिळाला त्याच्यात टाकून द्या, संपलं उत्तर. एवढं सिंपल आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला फक्त हे माहित पाहिजे. किती वेळ जाऊ द्या, दिवसभरातले 2-2, 3-3 तास जाऊ द्या, पण फॉर्म्युले न पाहता परत पहिल्यापासून सारखे लिहा. हातचे मार्क आहे, घालू नका. आलं लक्षात? आलो आपण पुढच्या प्रश्नात. इथं आता पहा काय सांगितलं इथं, प्रिन्सिपल सोल्युशन. पहा कोणता प्रश्न आहे? 24चा. 24ला प्रिन्सिपल होतं, 24ला प्रिन्सिपल होतं, 25ला जनरल आले. म्हणजे आता परत कोण असन? येऊ शकतं, सांगता येत नाही. प्रोबॅबिलिटी तर जास्त त्याचीच आहे आता. ओके ठीक आहे. मग आता काय कॉस 1/2 माहिती तुम्हाला. आता हे काय सांगितलंय? कॉस थीटा. आता हे काही सिस्टमॅटिक सॉल्व्ह करायची गरज नाही आपल्याला. कॉस 1/2 कोण आहे? कॉस पाय बाय 3. कॉस 60 ची व्हॅल्यू ना, म्हणजे कॉस पाय बाय 3. म्हणजे कॉस पाय बाय 3 कुठे आहे? म्हणजे हात गायब झाला. ओके हा पण गायब झाला, म्हणजे आता रेस मध्ये हेच राहिले. कॉस अजून पॉझिटिव्ह आहे. कॉस पॉझिटिव्ह कुठे आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये, पहिल्या आणि चौथ्यामध्ये तो पॉझिटिव्ह आहे. चौथ्यात जाण्याचा मार्ग कोणता आहे? 2 पाय मायनस थीटा म्हणजे पाय पाय बाय 3. म्हणजे काय झालं? 3 2 6, 6 मधून 1 पाय गेला, 5 पाय बाय 3. ऑप्शन 2 बघा, 2 मार्क. त्यानंतर आलो आपण इथं काय बघा, डायरेक्ट हाफ अँगल. मागच्या टायमाला आला, मग अशी कोसेक होता, आता साईन आहे. म्हणजे 24ला साईन होता, फक्त त्यांनी बदलून, फक्त ते बदलून तुम्हाला काय दिलंय? कोसेक 25ला दिला. कोसेक म्हणजे साईनच्या उलट, म्हणजे हेच काढायचं होतं तुम्हाला. ओके तुम्हाला ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, a/2 माहिती आहे. ओके फक्त आपण फॉर्म्युला लिहू. इथं उत्तर कसं लिहायचं माहिती ना, ए लिहून घ्या, बी लिहून घ्या, सी लिहून घ्या. त्यानंतर खाली कोण काढा? एस. कारण तुम्हाला फॉर्म्युला काय लिहायचा आहे? साइन a/2 इज इक्वल टू अंडर रूट एस मायनस बी, ए नाही तर एस मायनस सी अपॉन बी सी. मग आता तुम्हाला ए बी सी कळला, ए कळला, बी कळला, सी कळला, एस काढायचा आहे तुम्हाला. ए प्लस इथं तुम्हाला हे मिळालं, ह्या उचला, याच्यात टाका, झालं. सोपं आहे वाटतंय. आता पास हो. ओके पास व्हायचं टार्गेट नको आहे आपल्याला. मॅथ्स हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, जो तुम्हाला फिजिक्सला सपोर्ट करणार आहे. आलं लक्षात? फिजिक्सला तारे दिसणार आहे तुम्हाला. ओके नाही दिसणार का? बघा काय होते. आता तुम्हाला सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स कोणत्या विषयावर आहे? किमान आकडे तरी लिहिता येतील. इंग्लिश कोण? इंग्लिश. व्हेरी गुड. ठीक आहे चला प्रूव्ह दॅट tan इनवर्स 1/2 tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू पाय बाय 4. आता हे प्रूव्ह दॅट दिसायला एकदम हार्ड आहे, पाहिलं गेलं एकदम सोपं आहे. मग अशीच आपण हा रूल वापरला गेलेला आहे. कोणता रूल वापरला आपण? tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. ओके म्हणजे इथं काय घेतलं तुम्ही? आधी पहिल्यांदा प्रश्न लिहून घेतला, बरोबर. मग इथं काय लिहून घेतलं? LHS. काय LHS? tan इनवर्स प्लस tan इनवर्स. मग आता x कोण आहे तुमचा? 1/2. y कोण आहे तुमचा? मग इथं काय वापरणार? ह्या दोनची पहिल्यांदा काय होणार? ऍडिशन. 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 1/3. जो रूल तुम्ही इथं वापरला तो इथं तुम्हाला लिहायचा आहे. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स. ओके हे मी सिस्टमॅटिक लिहिलेलं नाही, इथं तुम्हाला लिहायचं आहे. ओके ठीक आहे. मग आता इथं काय झालं? हे फक्त ओके इथं किती आले? 3 2 6. इथं कोण आहे बाहेर? इथं कोण आहे? tan. हे विसरू नका बरं का. ओके ठीक आहे. मग आता इथं काय आलं? tan इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे? 5/6 अपॉन 1 मायनस 1/6. म्हणजे इथं किती आले? tan इनवर्स
पाय बाय 6 खाली पण काय येणार आहे पाय बाय 6 बेस सेम करून घेतला म्हणजे टॅन इनवर्स काय झालं इथं 1 आणि टॅन इनवर्स 1 म्हणजे काय टॅन इनवर्स व्हेरी गुड असं वाटू शकतं का तिथं पाय बाय 4 लिहायचं आहे पण असं करायचं नाही काय करायचं इथं डायरेक्ट टॅन इनवर्स 1 काय आलं इथं आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं 3 मार्काला गणित आहे एवढं 3 मार्काला पाहिल्यावर मला नाही सोडवायचं पाहिलं असं वाटतं नाही सोडवायचं पाहिलं गेलं तर किती सिंपल आहे ओके ठीक आहे आलो आपण 24 कोण आला परत कॉस 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 कोण आला कोसाइन रूल बघा कोसाइन रूल 25 ला पण आलाय 24 ला पण आलाय कोसाइन रूल किती महत्वाचे तुमच्या लक्षात आले प्रूव्ह दॅट आहे प्रूव्ह दॅट म्हणून घाबरायचं नाही लक्षात ठेवा कोसाइन रूल साइन रूलचे प्रूव्ह दॅट सगळ्यात सोपे आहेत ओके सेम पॅटर्न परत काय करणार तुम्ही इथं LHS इक्वल सॉरी हे लिहून घेतलं प्रश्न मग आता कोण घेणार LHS कोण LHS मध्ये cos A अपॉन A ओके इज इक्वल प्लस सॉरी ओके प्लस ओके B प्लस मग आता cos A च्या जागी cos चा रूल लिहू आपण काय cos चा रूल cos A चा रूल A म्हणल्यावर B चालू होणार B स्क्वेअर प्लस A सॉरी C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC अपॉन A प्लस आता इथं कोण आहे cos B आहे ना इथं A होता इथं B होता इथं C होता cos 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 आता B काय होणार C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2CA अपॉन B ओके प्लस हा प्लस इथून काढू मोठं इथं येतो ओके ठीक आहे प्लस इथं C आहे ना हा A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2AB अपॉन C आता जर तुम्ही हा E उचलून वर टाकला तर तो कुठं जाणार हा ऑलरेडी असा आहे A बाय 1 आहे तो 1 बाय A होणार A म्हणजे कोणाला मल्टिप्लाय जाणार 2BC ला 2BC म्हणजे तो ते काय होणार 2ABC लक्षात मी इथं काय झालं 2 पा याच्या पुढची स्टेप जी मी तुम्हाला सांगतोय पोरेली लक्षात येते का इथं काय आलं वरचं तसंच काय B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2ABC प्लस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2ABC प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2ABC जर सर्वांचा बेस सेम असेल तर तो मग आता न्यूमरेटरची काय होणार ऍडिशन करत असताना काय होणार A स्क्वेअर ला A स्क्वेअर कॅन्सल झाला B स्क्वेअर ला B स्क्वेअर कॅन्सल झाला C स्क्वेअर ला सॉरी इकडचा हा C स्क्वेअर कॅन्सल झाला मग इथं कोण राहिलं A स्क्वेअर C स्क्वेअर आणि हेच तुमचं काय होतं RHS मिळालं पाहायला गेलो मला नाही सोडवायचं सोडवायला गेलो काय माहित पाहिजे ना की कोण कुठं कसा वापरायचं आहे लक्षात 24 त्यानंतर आलो आपण 23 ला काय करायचं इथं पहा काय विचारले तुम्हाला CBA कोणता रूल आहे हा C चा स्क्वेअर म्हणजे कुठून चालू झाला असणार तो B cos B ना ओके याची व्हॅल्यू काय सांगितली त्यांनी AC आणि कोण विचारला अँगल B म्हणजे डायरेक्ट कोसाइन रूलला अटॅक केलाय पहा 23 ला म्हणजे तुम्ही पाहिलं का 25 ला कोसाइन 24 ला कोसाइन 23 ला कोसाइन कोसाइन रूल 100% येतोय बरं इथे काय सांगितले C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर C स्क्वेअर प्लस A म्हणजे इथं कोण नाहीये मायनस कोणाला गेले B ला म्हणजे cos B ओके मग cos B ची व्हॅल्यू काय आहे cos B इज इक्वल टू C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC AC मग आता वरच्या ह्या मेंबरला काय म्हटलं गेले त्यांनी AC खाली कोण आहे AC ला AC मी cos B किती आहे 1/2 कोणता cos π/3 60 ओके बघा लक्षात त्यानंतर आलो पुढं काय इथं जनरल सोल्युशन पहिल्यांदा कोण होता 25 ला जनरल होता परत जनरल म्हणजे अल्टर चालले हे तर कळलं तुम्हाला आता जनरल प्रिन्सिपल अल्टर चाललंय ओके आणि याचं काय काढायचं आता तुम्हाला जनरल काढताना आता इथं हा एक वेगळा पॅटर्न दिलाय त्यांनी
सरळ सरळ नाही दिलं, पण याला काय करायचं तुम्हाला सरळ करायचे. मग सरळ करताना तुम्ही काय करणार पहिल्यांदा साइन थिटा प्लस कॉस 3 थिटा प्लस सॉरी साइन 3 थिटा आणि साइन 5 थिटा इज इक्वल टू 0. आता पहिल्यांदा तुम्ही काय करणार ह्या दोघांना कंबाईन करणार. याचं कारण काय, कारण साइन ए प्लस साइन बी म्हणजे साइन सी प्लस साइन डी त्याचा रूल तुम्ही इथं अप्लाय करू शकता. काय रूल, साइन सी प्लस साइन डी याचा रूल काय सांगतो, 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस. ओके, मग आपण हे लिहिताना सुद्धा आधी याला पुढे लिहिणार याला मागे लिहिणार, प्लस मायनस मध्ये चालतं का, कारण 5 मध्ये एक थिटा ऍड होईल आणि 5 थिटा मधून एक थिटा मायनस होईल. म्हणजे आपण याला साइन सी म्हणू आणि याला साइन डी म्हणू. जेव्हा मी ह्या दोघांचं हे करेल तेव्हा मला इथं काय मिळालं, 2 साइन ए प्लस सॉरी म्हणजे सी प्लस डी डिवाइड बाय 2 म्हणजे 5 आणि 1 6, 6 थिटाला जर 2 ने डिवाइड केलं म्हणजे साइन 3 थिटा. कळलं? ओके, इनटू कॉस. आता ह्या दोनचं सबट्रॅक्शन होणार, 4 थिटा 5 थिटातनं एक थिटा गेला, 4 थिटा त्याला 2 ने डिवाइड केलं, रूल कॉस 2 थिटा प्लस कोण राहिलाय हा. गंमत जर पाहिली तुम्ही तर इथं पहा साइन थिटा आला आणि इथं पण साइन थिटा, तो कॉमन जर वाढला तर काय आलं साइन 3 थिटा ब्रॅकेट 2 हा राहिलेला 2 कॉस 2 थिटा प्लस इथला गेला 1 इज इक्वल टू 0. याचा अर्थ हा आणि हा 0 आहे. याचा अर्थ काय, साइन 3 थिटाची व्हॅल्यू 0 आहे आणि कॉस 2 थिटा मायनस 1/2 आहे. हा 1 तिकडे गेला. आता इथून पुढे कॉस 3 थिटा 0, इथून पुढे ते येते ना जनरल सोल्युशन. कोणता सॉरी साइन, कोणता साइन 0 आहे, 0 जनरल सोल्युशन. मग साइन थिटाचं जनरल सोल्युशन काय, एन पाय प्लस मायनस 1 रेस टू एन अल्फा. आता अल्फा जर 0 झालाय तर राहिला कोण फक्त एन पाय. याचं जनरल सोल्युशन काय झालं, एन पाय. हा 3 डिवाइडला जाणार, नंतर थिटा नंतर डिवाइडला टाकून द्यायचा. इथं सुरुवातीचं फक्त जनरल सोल्युशन आपण पाहिलं. इथं सेम पॅटर्न, 2 थिटा मायनस 1/2. कोणता वाला कॉस मायनस 1/2 आहे, मायनस पाय बाय 3. पण कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला तो, कोणत्या क्वाड्रंट गेला, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचा मार्ग कोणता आहे, पाय मायनस पाय बाय 3. मग पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे कोण, 2 पाय बाय 3. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची, 2 पाय बाय 3. म्हणजे अल्फा मिळाला तुम्हाला 2 पाय बाय 3. इथून पुढे माहिती आहे तुम्हाला कसं करायचंय, ते मी सोडवत नाहीये. कळलंय का तुम्हाला हे, इथं कॉस नसन तर तयारी करून ठेवायची, इथून पुढे कसं जायचं इथून पुढे कसं जायचं. आलं लक्षात, ठीक आहे. आलो आपण इथं 23चा. आता इथं पहा, डायरेक्ट थेरम प्रूव्ह करायला सांगितलंय तुम्हाला. जो थेरम आपण वापरत होतो तोच तुम्हाला प्रूव्ह करायला आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला काय विचारलं जाते, प्रूव्ह दॅट विचारलं जाते. सॉल्व एक्झाम्पल मध्ये जेवढी प्रूव्ह दॅट दिले तेवढी सगळी करून ठेवायची. सॉल्व एक्झाम्पल मधले प्रूव्ह दॅट ट्रिग्नोमेट्री मध्ये आयएमपी आहे. सॉल्व एक्झाम्पल मधले, एक्सरसाइज मधले नाही गेले तरी चालतील, सॉल्व एक्झाम्पल मधले सगळे प्रूव्ह दॅट आले पाहिजे. आलं लक्षात, ठीक आहे. मग आता इथं पहिल्यांदा आपण काय घेणार आहे, जे प्रूव्ह करायचे ते घेणार, बरोबर आहे. मग काय लिहिलं आपण इथं, इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, हे आहे जसं तसं इथं लिहून घेतलं. त्यानंतर सुरुवात कशी केली पहा, आता नीट बारकाईने पहा. साइन इनवर्स एक्स ला आपण थिटा लीड करणार. ओके, काय केलं आपण, साइन इनवर्स एक्स ला आपण काय म्हणलं, थिटा मानलं. हे काय केलं आपण, लेट केलं, मानूया. त्यामुळं एक्स इज इक्वल टू काय मिळालं मला, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय आली, एक्स. काय डाऊट इथपर्यंत, बरोबर आहे, डन, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हा जो तुमचा एक्स आहे हा कुठं बिलॉंग करतोय हे मेन्शन करून ठेवायचं, -1 ग्रेटर 1. लक्षात, डन. आली तुम्ही इथपर्यंत. आता याच्या पुढे काय करू शकता तुम्ही, इकडे कोण आहे साइन थिटा, इथं कडे कोण आहे एक्स. आता तुम्ही जर पाहिलं
जर तुम्ही पाहिलं तर तिथं कोण आहे तुम्हाला, इथं कोण आहे, आता याला तुम्ही थिटा म्हणलेले बरोबर, इकडे कोण आहे कॉस इनवर्स एक्स बरोबर. आता समजा मला कॉस मध्ये जायचंय बरोबर. आता तुम्हाला हे माहिती आहे काय, कॉस पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे कोण असतो, म्हणजे कोण असतो साइन एक्स बरोबर आहे. याचाच अर्थ मी इथं काय करू शकतो, मी इथं थिटा लिहू का आता, ओके. म्हणजे इथं काय केलं, कॉस पाय बाय मायनस थिटा इज इक्वल टू, बघा बघा हा रूल आहे, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. पाय बाय 2 आला का कॉस काय होणार आहे, चेंज होणार आहे. कोणता ऍक्सिस आला, हा वाय ऍक्सिस आला, वाय ऍक्सिस चेंज करतो, हा कॉस जाताना कोणाला घेऊन बाहेर पडणार, थिटाला, पण तो साइन होऊन जाणार बरोबर. म्हणजे आता याचा अर्थ तुमच्या काय लक्षात आलं, याचा अर्थ याला तुम्ही 1 म्हणा, याला तुम्ही 2 म्हणा, होई नो म्हणा, इथं ह्या दोघांवरनं तुमच्या काय लक्षात आलं, ओके. कॉस कॉस काय पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू एक्स, याची व्हॅल्यू ही व्हॅल्यू सेम झाली ना, साइन थिटाला साइन थिटा, ही याला एक, कॉसला मी तिकडे पाठवला, कॉस काय गेला, मी इकडे कोण राहिला, पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉन इनवर्स एक्स. मग मी थिटाला पण तिकडे पाठवून देतो, मग तिकडे जाऊन काय होईल, म्हणजे काय राहिलं इथं, पाय बाय 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स प्लस थिटा, पण थिटा म्हणजे कोण आहे तुमचा, झालं ब्रो, पाय बाय 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स प्लस साइन इनवर्स एक्स, हे फक्त सरळ द्या. किती मार्काला आले ते बघायचं, 3 मार्काला आलं लिहून टाकायचं, तरी 100% मार्क, तरीही 100% मार्क. लक्षात, काही कमी जास्त राहिलं असेल बुकमध्ये तुम्हाला प्रोदॅट दिलेलं आहे, दुसरं प्रिंट करायचंय. म्हणजे ट्रिगो मधले प्रोदॅट तुम्हाला विचारले जातात, थेरम काही टॉपिकचेच आहेत, त्यामध्ये ट्रिगो आलेला आहे. कोण कोण टॉपिक सांगितलं मी तुम्हाला, प्रोदॅटला कोण कोण आहे, व्हेक्टर सगळ्यात महत्वाचा व्हेक्टर, त्यानंतर ट्रिगो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, फिक्स आहेत, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, 15 पैकी 5 टॉपिक आहेत ज्याचे थेरम आहेत, आणि ते पण थेरम फिक्स आहेत. तिकडं इंटू आणि डिव्हिजन, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, इंटू आणि डिव्हिजनचे फॉर्म्युले लर्न करून ठेवायचे, पॅटर्न सॉरी थेरम वेक्टरचे. नंतर ट्रिगोचे प्रूदॅट, ट्रिगोचे प्रूदॅट काही हार्ड नाही आहे, सिंपल मध्ये, आणि सगळ्यांचे ऍट द एंड काय पाहिजे तुम्हाला, सॉल्व एक्झाम्पल, काय पाहिजे सगळ्यांचे सॉल्व. बरं, आता इथं पहा, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन किती कधी विचारले गेले, 23, त्यानंतर त्याच्या आधी आर थिटा, पोलर दिलते ना, पोलर दिलते तुम्हाला मगाशी बरोबर. आता काय विचारलेत, आता पोलर दिलेत, कार्टेशियन विचारलेत, म्हणजे कार्टेशियनवर प्रश्न विचारला जातोय, हे लक्षात ठेवा. ओके, 23 ला विचारला गेला, मी आता चान्सेस आहे, परत गॅप झालाय मध्ये. ओके ठीक आहे, म्हणजे देताना तुम्हाला हा काय दिलाय आर, हा काय दिलाय थिटा बरोबर आहे. हे काय, ही कोणती मी इन्फॉर्मेशन आहे गिवन. आता कार्टेशियन काय आहे, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, म्हणजे काय झालं, आर किती आहे √2, कॉस थिटा किती आहे, मग काय पाय बाय 4, 1 बाय √2 ला √2, एक्स कळला, सेम वाय, वाय काढू शकता, आर साइन थिटा, आलं लक्षात, वाय इज इक्वल टू आर थिटाच्या जागी सेम पॅटर्न, वाय कळला, खाली लिहा कार्टेशियन कोऑर्डिनेट, आलं लक्षात, समजलंय. मग इथं काय लिहायचंय तुम्हाला गिवन मध्ये, इथं लिहिताना असं लिहा √2 पाय बाय 4, इथं काय लिहिणार तुम्ही आर थिटा, नाही कळेल देअरफॉर, आणि मग इकडे या
आलं लक्षात? कळलं? 2 मार्काचा प्रश्न आहे, कार्टेशियन वर विचारला गेलाय, म्हणजे संपलं. परत प्रिन्सिपल म्हणजे अल्टर चाललंय, तुम्हाला कळलंय का? प्रिन्सिपल, जनरल, प्रिन्सिपल. आधी कोणता होता? आता आपण पाहिलं जनरल. साइन थिटा, 3 थिटा, 5 थिटा. 5 आणि 1 ला आपण एकत्र केलं होतं. आलं लक्षात? त्याच्या आधी स्क्वेअर वाला होता. ओके, इथं बघा कॉट इनवर्स. ओके, सॉरी इथं प्रिन्सिपल सोल्युशन नाही, प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. आता ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यूला तुम्हाला सॉल्व्ह करायचे. काय? कॉट इनवर्स -1/√3. काय करणार? कशी काढणार व्हॅल्यू? फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू. म्हणजे 10 मध्ये कन्वर्ट करायचं नाही, गरजच नाही. मग कोणता आहे? कोणता आहे? पाय बाय निगेटिव्ह वाला आहे. निगेटिव्ह वाला आहे पहिले, मग पॉझिटिव्ह वाला कुठे येतो? पॉझिटिव्ह वाला कुठे येतो आधी ते पाहिजे, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह वाला सापडेल. निगेटिव्ह कुठे? कॉट निगेटिव्ह कुठे? पहिल्यांदा सेकंड क्वार्टर. पहिला झाला का दुसरा? दुसऱ्यात पॉझिटिव्ह कोण आहे? साइन. साइनला विरुद्ध कोण येतो? कोसेक. मी सेकंड क्वार्टर मध्येच तुम्ही निगेटिव्ह झालात ना, बरोबर? म्हणजे तुम्ही इथं हा रूल वापरू शकता. कोणता वाला? कॉट इनवर्स एक्स. कोणता वाला? मायनस वाला. काय लिहितो मी पहा, कॉट इनवर्स मायनस वाला एक्स. इथं जर निगेटिव्ह असेल तर तो तुमचा कोण आहे? पाय मायनस कॉट इनवर्स एक्स. झालं तुमचा निगेटिव्ह वाला. पाय सेकंड क्वार्टर मध्ये गेले ना तुम्ही. सेकंड क्वार्टर मध्ये जाताना तुम्हाला काय करायचंय? पाय मायनस करायचंय. मग इथं डायरेक्ट लिहिलं, कारण कॉट इनवर्स आहे ना, म्हणजे ऍक्च्युली हा कोण आहे आता? थिटाच आहे ना. ऍक्च्युली हा कोण आहे आता? कॉट इकडे आला म्हणजे तिकडे थिटा राहिला ना. जनरली कळलं ना काय होतं असं? टॅन थिटा इज इक्वल टू एक्स असेल, जर तो इकडे कोण राहिला? थिटा. तिकडे कोण राहिला? टॅन इनवर्स एक्स. म्हणजे टॅन इनवर्स एक्स म्हणजे थिटा आहे, म्हणजे हा थिटा आहे. म्हणजे हा पण डायरेक्ट आपण काय लिहिलाय? थिटाच लिहिलाय. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पाय मायनस किती इथं? पाय बाय, कारण कॉट 1/√3 ही कोणाची व्हॅल्यू आहे? π/3 ची व्हॅल्यू. म्हणजे ऍट द एंड परत कोण माहित पाहिजे? टेबल पार्ट असेल तर तुम्हाला ही व्हॅल्यू कळली, म्हणजे इथं कोण आलं? 2π/3. झाली तुमचं थिटा. कळला? झालं, उत्तर संपलं. कळलं? आले लक्षात? डन. जायचं पुढं. आलो इथं. मी प्रॉपर लिहून देत नाही, लक्षात ठेवा. मी समजून सांगतोय प्रत्येक गणित. ओके, ठीक आहे. इथं फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. मला वाटतं घ्यायची काही गरज नाही. कॉट थिटा कळलेला आहे. कॉटला कशात घेऊन जायचा? टॅन मध्ये, कारण प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण तिघांनाच वापरतो, साइन कॉस टॅन. बरोबर, जनरल मध्ये पण वापरतो साइन कॉस टॅन. तिकडे घेऊन जा. कॉट म्हणजे टॅन पण 0च येणार आहे. ओके, उलटा केला तरी. त्यानंतर किंवा डायरेक्ट जरी सॉल्व्ह केलं प्रिन्सिपलला, त्यामुळे तसा पण काही इश्यू नाही. जनरलला असतं तर मग साइन कॉस टॅन मध्ये आणलं असतं. तसं तुम्ही इथेही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर कोण आलं? हा कोण दिलाय तुमचा? एक्स. हा कोण दिलाय तुमचा? वाय. कार्टेशियन दिलाय, पोलर विचारलाय. सॉरी परत प्रश्न न वाचता गडबड नाही करायची. मी केली जी आता. प्रश्न वाचला पाहिजे ना. फाइंड द कार्टेशियन. कार्टेशियन लगेच काय बघायचं नाही असं नाही. कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड कार्टेशियन म्हणजे एक्स आणि वाय काढा. आता पण आपण काय काढलं होतं? एक्स आणि वायच काढला होता. म्हणजे सलग प्रश्न सेम विचारला गेलाय. मी कार्टेशियन पोलर येतोच आहे. सिंपल आहे. ओके, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आलं लक्षात? आलो आपण इथं. आता इथं परत कोण आलं? इफ tan इनवर्स cos x इज इक्वल टू tan इनवर्स 2 cosec x, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ओके, म्हणजे कोण आलं? आता जे आपण फाइंड द व्हॅल्यू काढलं ना, इनवर्स ट्रिग्नोमेट्री, फाइंड द व्हॅल्यू, इनवर्स ट्रिग्नोमेट्री, फाइंड द व्हॅल्यू. बरोबर आहे. मग आता इथं काय लिहिणार तुम्ही? पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही? पहिल्यांदा क्वेश्चन. काय क्वेश्चन तुमचा? ओके, पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेतला.
ओके, आन्सर स्टार्ट झालं. इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे काय, 2 tan इनवर्स एक्स स्क्वेअर अपॉन 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा आपल्याकडचा आपला मेन फॉर्म्युला हा आहे. त्यामुळे काय झालं इथं 2 tan इनवर्स, इथं आता एक्स कोण लिहिलंय तुम्ही आपल्या प्रश्नामध्ये, इथं जो प्रश्न लिहिलाय इथं कोण आहे cos x, म्हणजे इथं काय झालं 2 cos x अपॉन 1 मायनस cos स्क्वेअर x. म्हणजेच याचा अर्थ इथं काय झाला 2 cos x अपॉन साइन स्क्वेअर x, याची इथं काढली बरोबर, ही व्हॅल्यू इथं आली. झालं. मग आता इथं काय लिहू, 2 tan इनवर्स cos x इज इक्वल टू tan इनवर्स 2 cosec x. याचा अर्थ काय झाला, याची व्हॅल्यू ही पण आहे आणि याची व्हॅल्यू ही पण आहे. ही आपण काढली आपल्या फॉर्म्युल्यावर, ही त्यांनी दिलेली. मग फ्रॉम 1 and 2 काय झालं, tan इनवर्स 2 cosec x इज इक्वल टू tan इनवर्स, सॉरी नाही, इथं tan इनवर्स लिहिलं नाही आपण, असं नाही व्हायला पाहिजे. आलं, tan इनवर्स tan इनवर्स tan इनवर्स. ओके, मग आलो आपण इथं काय, tan इनवर्स 2 cos x अपॉन sin स्क्वेअर x. आता tan इनवर्स कट, हे कशावरनं लिहिले तुम्ही 1 and 2 वरनं. देअरफॉर इथं आले तुम्ही काय 2 cosec x इज इक्वल टू 2 cos x अपॉन sin स्क्वेअर x. बरोबर आहे. म्हणजे आता इथं काय झालं, cosec म्हणजे कोण आहे 2 अपॉन sin x, 2 अपॉन 2 ला 2 कॅन्सल करू का, ह्या 2 ला हा 2 कॅन्सल झाला. cosec म्हणजे काय इज इक्वल टू cos x अपॉन sin स्क्वेअर x. मग हा इकडे पाठवला, हा इकडे पाठवल्यामुळे कोण आला sin स्क्वेअर x, पण खालच्या एका साइनला एक साइन कट झाला, एका साइनला एक साइन गेल्यामुळे इकडे इकडे 2 साइन, वरती 2 आहेत, खालच्या एकला एक कॅन्सल झाला, मग एकच साइन राहिला. इज इक्वल टू कोण आहे, आणि हे कधी पॉसिबल आहे π/4 ला. देअरफॉर काय x इज इक्वल टू π/4. फाइंड द व्हॅल्यू. आपलं मिस झालं होतं काय, म्हणजे तुम्हाला इथं कोणता फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे, tan इनवर्स x इज इक्वल टू tan इनवर्स 2x, बरोबर ना, 2 tan इनवर्स. ओके, काय 1 मायनस एक्स स्क्वेअर, ही आयडेंटिटी पाठ करून ठेवायची. ओके, ठीक आहे. आलो आपण पुढं काय, इथं 20 ला जनरल सोल्युशन. ओके, 2 दिला इथं, नीट लक्षात ठेवा 2 शेवटी काय जातो डिवाइडला जातो. ठीक आहे. त्यानंतर आता इथं शो दॅट, म्हणजे परत काय आलं प्रूव्ह दॅट. सॉल्व एक्झाम्पल मधलं प्रूव्ह दॅट, सेम पॅटर्न लक्षात ठेवायचा. म्हणजे ट्रिगोची सॉल्व एक्झाम्पल किती महत्वाची त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, ठीक आहे. आता हे प्रूव्ह दॅट आपल्याला करायचं. आता इथं पाहिलं गेलं तर काय, साइन इनवर्स 8/17 3 पहा तुम्ही जर नीट बारकाईने पाहिलं 17/85. ओके, ठीक आहे. मग आता इथं नक्की करायचंय कसं, पहिल्यांदा आन्सर स्टार्ट झालं, LHS इक्वल RHS लिहून घेतलं. पहिली गोष्ट साइन इनवर्स 8 याला थीटा म्हणायचं. मग अशी पण आपण एकदा असंच थीटा म्हणलंय, सेम पॅटर्न ठेवायचा. एकदा काय म्हणलं याला आपण थीटा म्हणलं. आता हा जर थीटा झालाय तर 8/17 इज इक्वल टू साइन थीटाची व्हॅल्यू जर ही आहे तर साइन थीटाचा फॉर्म्युला काय सांगतो ते नीट लक्षात ठेवायचं. साइन थीटाचा फॉर्म्युला काय सांगतो, अपोजिट अपॉन हायपो. साइन थीटाचा फॉर्म्युला सांगतो अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ओके, मग अपोजिट साइड किती आहे 8, हायपोटेनियस बरोबर आहे. मग कॉस थीटा काय असेल
15. ट्रिपलेटनी काय आलं 17 8 15 ट्रिपलेट. 17चा स्क्वेअर 289, 8चा स्क्वेअर 64, वजा करून टाकायचं लगेच त्याच्यातून 5 2 2 225 15चा वर्ग आहे. आलं लक्षात. म्हणजे इथं कोणाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळाली. ओके. देअरफोर काय लिहिले तुम्ही इथं कॉस थिटा बरोबर काय लिहिणार तुम्ही इथं ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. झालं डन. आता दुसरा घ्या काय साइन इनवर्स 3/5. याला काय म्हणले तुम्ही आता अल्फा. मग साइनला तिकडे पाठवला 3/5 इज इक्वल टू साइन अल्फाची जर ही व्हॅल्यू आहे तर कॉस अल्फा सांगा अपोजिट अपॉन हायपो तर तोच राहणार आहे 3 4 5 म्हणजे 4 राहिला. ट्रिपलेटनी इथं आलो आपण. कळलं नसेल तर बेसिक वाला फॉर्म्युला अप्लाय करायचा नसेल कळत तर. मग आता हे सगळे आपण काढले. आता तुमच्याकडे कोण आहे साइन अल्फा कॉस अल्फा साइन थिटा कॉस थिटा सगळेच आहेत. ओके. मग आता तुम्ही फॉर्म्युला अप्लाय केला कोणता व्हेरी गुड साइन थिटा प्लस अल्फा. ही व्हॅल्यू आपल्याला खरं तर काढायची होती का कारण हा साइन आता तिकडे जाऊन काय होणार आहे इनवर्स होणार आहे. मग इकडे कोण राहिला थिटा म्हणजे कोण आहे आपला साइन इनवर्स 8/370. अल्फा राहिला अल्फा कोण आहे आपला साइन इनवर्स 3/, म्हणजे इकडची व्हॅल्यू तशीच राहिली एलएचएस आलं बा. आणि तिकडे कोण जाणार आहे आता साइन इनवर्स होऊन जाणार. आता तिकडे व्हॅल्यू काय आलेली पाहिजे 70/8. ओके ठीक आहे. मग आता साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय साइन ए कॉस बी साइन थिटा कॉस अल्फा प्लस कॉस थिटा. कळलं. म्हणून आपण हे काढून ठेवलं होतं. मग साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे 8/17 इंटू कॉस अल्फा किती आहे 4/5 प्लस कॉस थिटा किती आहे 15/17 इंटू 3/5. म्हणजे इथे किती येईल 8 32 भागिले 17/85 15 3 भागिले दोनचा बेस जर सेम असेल तर नक्की झालं. इकडे कोण आहे झालं नाही. इथून पुढं साइनला तिकडे पाठवून द्या तो इनवर झाला. थिटा जागेवर राहिला थिटाच्या जागी थिटाची व्हॅल्यू द्या आणि अल्फा जागेवर राहिला अल्फाची जागी अल्फाची व्हॅल्यू द्या आणि याला आकडे द्या. ते आकडे कुठे कुठे वापरले कसे ऍडजस्ट केले ते. कळलं आले लक्षात. नक्की जायचं पुढं. शेवटचा क्वेश्चन 20चा पहा काय सांगितलंय इन ट्रायंगल एबीसी a plus b plus c 2s then prove that sin a/2. ओके. म्हणजे हाफ अँगल हे नोटेशन काय करायचंय तुम्हाला प्रूव्ह करायचंय. आता हे जे नोटेशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे हे नोटेशन म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय विचारलं गेले प्रूव्ह दॅट विचारलं गेले. म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी डिक्लेअर झालंय काय तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल मधले प्रूव्ह दॅट विचारले जातात. 2 sin स्क्वेअर थिटा 2 थिटा ट्रिगोचे 11वीचे. ओके ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर समजा मी याला इकडे बोलवलं आणि याला इकडे पाठवून दिलं तर काय झालं 2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस. बरोबर आहे. जर मी इथं थिटा केला तर मला इथं काय करावं लागेल 2 sin स्क्वेअर θ/2 1 मायनस. मिळालं का मला हाफ अँगल साइन a/2. म्हणजे आता मी आयडेंटिटी कोणती वापरणार इथं माझं रूट हे चालू होईल तेव्हा मी पहिल्यांदा गिवन लिहिणार इन ट्रायंगल ए बी सी काय a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू एस 2s म्हणजे एस इज इक्वल टू काय होणार आहे झालं इथं. आता माझ्याकडे आयडेंटिटी कोणती आहे 1 मायनस नाही 1 मायनस कॉस ए इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर a/2. काय लक्षात. म्हणजे हा म्हणजे तुम्ही अशी जरी लिहिली सरळ तरी चालेल अशीच लिहिली पाहिजे असं काय नाही. काय
2 साइन स्क्वेअर ए बाय 2 ए आहे ना आपल्याकडं ए बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस ए, कारण ए बाय 2 आला ना इथं. मग आता इथून पुढे चालू झालं काय, इज इक्वल टूच्या पुढचं लिहितोय मी. इकडं 2ला आपण नंतर काय घेऊ शकतो, डिवाइडला टाकू शकतो. ओके, मग आता काय राहिलं 1 मायनस कॉस. कॉस एची व्हॅल्यू काय, व्हेरी गुड, 1 मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2bc. बेस सेम नाहीये, बेस सेम करावं लागेल. म्हणजे काय होईल 2bc मायनस बी स्क्वेअर प्लस सी. ओके ठीक आहे. इथं मायनसचं साईन काय घेतलं, आतमध्ये टाकलं. आतमध्ये टाकल्यामुळे इथं काय झालं, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2bc. आपल्या गरजेनुसार बीसी आलेलं आहे, आपल्या गरजेनुसार बीसी आलेलं आहे. ओके ठीक आहे. मग आता आपण काय करू शकतो वरती, ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बीसी नाही तर मग जर आपण यामधून ए स्क्वेअरला बाहेर काढला, बाजूला ठेवला, मायनसचं साईन ह्या तिघांमधून जर कॉमन काढलं तर बी स्क्वेअर काय झाला पॉझिटिव्ह प्लस सी स्क्वेअर झाला आणि मायनस 2bc झाला. ही कोणाची आयडेंटिटी, खाली कोण राहिलं, इथं काय आलं ए स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये काय बी मायनस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2bc. सॉरी 2 राहिलं. ओके ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस, आता ए स्क्वेअर मायनस इथं बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण खाली काय 2bc. आता काय करू शकतो आपण इथं ए प्लस बी, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आलं लक्षात, कळलं ना. आयडेंटिटी कोणती वापरली, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा कोण आहे तुमच्यासाठी ए आणि हा कोण आहे तुमचा बी. मग पहिल्यांदा काय होणार, पहा इथून खाली लिहितोय ए स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. आता ए मायनस बी मायनस सी होणार, पण सी काय होणार इथं प्लस ए मायनस बी घेतला ना, हा बी मायनस झाल्यामुळं बीचं साईन मायनस सीचं प्लस. आता हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट काय ए प्लस बी मायनस सी अपॉन 2bc. आता इथं एक छोटीशी ऍडजस्टमेंट आहे, आपल्याला इथं कोण आणायचं, यस. यस म्हणजे कोण असतो, ए प्लस बी प्लस सी, किंवा आपण त्याच्या जागी काय आणू शकतो 2s म्हणू शकतो ना, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s. मग आता इथं कोण आहे, ए प्लस सी आहे, प्लस बी पाहिजे नव्हता, बरोबर आहे. मग आपण काय करूया, इथं पहा बरं का, आता काय ऍडजस्टमेंट काय केली पहा, ए प्लस बी प्लस सी सरळ लिहिलं, पण इथं ए आहे बी आहे, मायनस बी पाहिजे ना, म्हणून इथं मी मायनस बी 2b लिहिलं. काय झालं, कळलं का ऍडजस्टमेंट. आता इथं जर पाहिलं तर हेच ब्रॅकेट इथं आहे, ए आहे सी आहे, मायनस बीच्या जागी फक्त आपण काय लिहिलं 2b म्हणून एक बी गेला म्हणल्यावर बीच राहिला, बरोबर का, कारण आपल्याला ही ऍडजस्टमेंट करायची होती म्हणून. ओके, त्यानंतर इथं हे एक ब्रॅकेट झालं, इथं दुसऱ्या ब्रॅकेट काय, इथं परत ए प्लस बी प्लस सी मायनस 2c केलं इथं, कारण 2c म्हणून 1c गेल्यावर 1c इथं राहिला, इथं कोण आला 2bc. आता इथं जर पाहिलं तर पुढच्या पेजवर जाऊ म्हणजे जागा पुरत. ठीक आहे, आता सरळ लिहूया जे काय आहे ते सगळंच. काय 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू 2s. आता डायरेक्ट लिहितोय मायनस 2b इंटू 2s मायनस 2c अपॉन 2bc. काय झालं, कळलं का आता इथं. आता इथं ह्या दोघांमधून कोण कॉमन निघणार, 2, आणि इथून पण 2 कॉमन निघणार, म्हणजे वरती टोटल किती झाले 4, बरोबर. आता वरती किती आले 4, आतमध्ये कोण राहिला एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी अपॉन 2bc. इकडे कोण आहे
टू साइन स्क्वेअर ए बाय टू. मग हा 2 जरी इथे पाठवला तर 4, 4ला 4 झालं. साइन स्क्वेअर ए बाय टू इज इक्वल टू एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. म्हणजे स्क्वेअर रूट घेतला आता. ओके, म्हणजे काय झालं, स्क्वेअर नाही सॉरी, ए बाय टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट एस मायनस बी झालं. हे तुमचं प्रोजेक्ट लक्षात. इथं हा पार्ट ऍडजस्ट कसा केलाय ते नीट पहा. इथं हा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर इथून 2 कॉमन काढून 4 कसा झाला ते महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण वापरलेली आयडेंटिटी. ही आयडेंटिटी तुम्हाला यूज करायची जी इथून आली. कळलं? ओके, ठीक आहे, डन. तर या पद्धतीने तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रिन्सिपल महत्वाचं आहे, जनरल महत्वाचं आहे, त्यानंतर कार्टेशियन कोऑर्डिनेट, पोलर कोऑर्डिनेट, त्यानंतर आलं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक, त्यानंतर साइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्यानंतर हाफ अँगल प्रूव्ह दॅटला पण आले, बरोबर. थेरम कोणता, हेरॉन्स फॉर्म्युला. हा लक्षात. म्हणजे नेपियर्सवर अजूनही प्रश्न विचारला गेलेला नाही, हे डिक्लेअर झालं इथं. एवढे 5 प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपल्या एवढे लक्षात आलं. प्रूव्ह दॅट करायचे सॉल्व एक्झाम्पल मध्ये. हा लक्षात येईल, ठीक आहे. या ठिकाणी ट्रिगो तुमचा संपलेला आहे.